डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। जगाच्या पाठीवर स्त्रियांना सन्मान देणारा हिंदू हा एकमेव धर्म स्वामी रामभद्राचार्य। जगाच्या पाठीवर केवळ हिंदू हा एकमेव धर्म एकमेव असा आहे की ज्यामध्ये स्त्रियांना सर्वार्थाने सन्मान दिला जातो। बाकी धर्मात स्त्री दुय्यम स्थानी मानली जाते, म्हणूनच आम्ही बीवीनाही स्त्रीला देवी मानतो, असे मत तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले। धुळ्यातील स्वर्गीय हंसराज ओंकारमल चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओम श्री ॲग्रो ग्रुपच्या वतीने खानदेश गोशाळेच्या भव्य पटांगणावर या कथेचे आयोजन करण्यात आले आहे। कथेचा 6वा दिवस त्यांनी स्त्रियांबद्दल सविस्तर भाष्य करून शबरी मातेचे जीवन प्रसंगाचे वर्णन केले। प्रभू रामचंद्राने 15 वेळा विजय मिळवल्याचे एक प्रसंग स्वामी रामभद्राचार्य यांनी भाविकांसमोर उभे केलेत। प्रभू रामाने क्रूर ताडकासारख्या राक्षसीचा वध करतानाच मारीचला मारले। जनक परशुरामांना जिंकले, मिथिला जटायू असे करत कथेतून या प्रसंगांचे वर्णन केले। स्त्रियांबद्दल बोलताना स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, हिंदू धर्मात स्त्रियांचा जेवढा सन्मान केला जातो तेवढा कोणत्याच धर्मात होत नाही। मुस्लिम धर्मात स्त्रियांना पडद्याआड ठेवले जाते, शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, स्त्रीला औरत म्हणत तलाक देऊन तिला आपल्यापासून तोडले जाते। उलट हिंदू धर्मात स्त्रीला शिक्षण दिले जाते, जीवांसाठी म्हणून स्वीकारले जाते। तिला केवळ पतीचा नव्हे तर हिंदू धर्मात प्रत्येक स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो। असे असताना काही हिंदू मुली लव जिहादच्या माध्यमातून त्यांच्या नादी लागतात, हे अत्यंत चुकीचे आहे, असेही स्वामी म्हणालेत। इतर भाषेत पत्नीला वाईफ म्हटले जाते, याचा अर्थ वंडरफुल इन्स्ट्रुमेंट फॉर एन्जॉय, म्हणजेच स्त्री एक मनोरंजनाचे साधन आहे असा याचा अर्थ होतो। मात्र पतीला पतनापासून वाचवते ती पती होय। केवळ एकमेव हिंदू धर्मात स्त्रीला देवीचा, अविवाहित स्त्रीला देखील मातेचा सन्मान दिला जातो। हे सांगताना स्वामी रामभद्राचार्य यांनी माता शबरी यांच्या जीवनातील प्रसंग सांगून अविवाहित शबरीला प्रभू रामाने मातेचा दर्जा दिल्याचे सांगितले। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।